सर्वांचं स्वागत आहे गृहिणी स्पेशल मराठीवर. आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जाऊ देत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना. हे गेले होते गावाला, काही दिवस 4-5 दिवस पुण्याला होते. दादाची गाडीचं काहीतरी काम चालू होतं. त्याच्यानंतर गावी गेले आणि गावी शेतामधलं काम, हळद वगैरे लावली. तर त्याच्यामुळे ते ड्रेस, त्या शेतातल्या मातीनं खूप, म्हणजे ती माती लवकर निघतच नाही. त्याची दाखवलं. आणि पांढऱ्या कलरचं लाईट जर शर्ट असेल तर त्याला तर खूप लागतात. अगदी काळं कुट्ट शर्ट झालेलं होतं आणि ते तसं काढणं शक्य नाही. म्हणजे काढता येतं पण खूप घासावं लागतं. पण जर थोडंसं कोमट पाणी जर घेतलं, जास्त गरम नाही, कारण जास्त गरम घेतलं की मग त्याने खूप ओळ्या पडतात. पण थोडंसं कोमट पाणी आणि त्याच्यामध्ये थोडीशी जी पावडर आहे कपडे धुवायची किंवा लिक्विड, दोन्ही पण टाकलं मी. तर इतर कपड्यापेक्षा थोडंसं जास्त जर टाकलं तर जास्त घासायची आवश्यकता पडत नाही. तर ते भिजू घातलं गरम पाण्यामध्ये. जास्त काही गरम नव्हतं पण तरी हाताला थोडासा चटका लागत होता. ते काही साईडला काढून घेतलं. आणि रंग जाणारं काही नव्हतं याच्यामध्ये. रंग जाणारं जर असेल तर गरम पाण्यात कधीच नाही टाकायचं, आणि आणखीन रंग जातो. आणि हे एका याच्यात काढून घेतलं, कारण नाही म्हटलं तरी थोडंसं पॅन्टचा रंग लागण्याची शक्यता असते शर्टाला. आणि यांचे शर्ट जवळपास लाईटच असतात त्याच्यामुळे. आणि हा पॅन्ट पण पाहू शकता तुम्ही, म्हणजे त्या मातीने त्याला खूप खराब होऊन जातात. तर ते पूर्ण भिजू घातले आणि भिजल्यानंतर मग आता धुवायच्या वेळेस काढायला काही जास्त कठीण जात नाही. टॉवेल पण टाकला तर तो वेगळा काढून घेतला, कारण टॉवेलचा रंग खूप लागतो. आणि नुसता ब्रश जरी फिरवला तरी ते मातीचे डाग मग निघून जातात. जास्त मेहनत नाही लागत. काही हाताने काही ब्रशने असं घासत काढले सगळे कपडे त्यांचे. आणि वर गच्चीवर वाळतसुद्धा. आता ऊन नाही. हा अगोदरचा आहे. 2 जेव्हा काढला होता लसण तेव्हाच आणला होता. आणि त्याच्यानंतर हे जे आहे हे आता आणले. असे जर टांगून ठेवले की खूप चांगला राहतो, म्हणजे मरत नाही तो. आणि तसंही आता पावसाळा हिवाळा नाही होत काही, पण जसा जसा जुना होतो तसा थोडंफार याच्यामध्ये पण खराबपणा येऊन जातो. तर आता आणून ठेवला. मध्ये यांच्या चक्रा बऱ्याच वेळा चालू असतात गावाकडे, पण घाई असते आणि शेतामध्ये कामं असतात. बरेच कामं केली की निघायचं पडतं, कारण इथे येणं अर्जंट आहे, कारण शाळा असते. तर त्याच्यामुळे आत्ताच आणून ठेवला. आता हा बरेच दिवस जातो. आणि घरी तर असा आडवा टांगलेला असतो. मी गावाकडे गेली की दाखवेन तुम्हाला एखाद्या वेळेस. आता इथे कसं आहे, असा आडवा टांगायला एवढं काही हे नाही. ते आहे 4-5च हे. असाही चांगला राहतो, म्हणजे खराब नाही होत. आणि हवाही येते इकडून. अशा नावं लिहून ठेवत असते मी, म्हणजे मग डब्बा लक्षात राहतो. घासून ठेवलेली आहे हे, त्याच्यामुळे आता काही घासायची आवश्यकता नाही. तर 2 डाळी घरी असतात, घरच्या असतात आमच्या, तुरीची आणि हरभऱ्याची. बाकी मुंगा उडदाच्या मी कधी मुंगुडीत काही पेरत नाही शेतामध्ये. आणि यावर्षी तर हळदच केली. हळद आहे आणि सोयाबीन आहे वाटतं काही. अशी डाळ, हरभऱ्याची डाळ आहे घरी केलेली.
आता ही वर्षभर चांगली राहण्यासाठी गोळ्या वगैरे काही टाकत नसते मी. उन्हाळ्यामध्ये गावाकडे केल्यानंतर बाई ऊन देऊन देतात. त्याच्यानंतर मध्ये वाटलं आपल्याला तर असं नवरात्रामध्ये असलं कडक ऊन खूप तेव्हाच मी ऊन देते, नाही तर ऊनही देते. पण चांगली राहते. उन्हाळ्यात केल्याबरोबर ऊन दिलं की ही पण याच्यामध्ये पण काही ही घडी नाही केलेली. ते मिल आहे तिथं तुरीच्या डाळीचं करून द्यायचं, तुरी नेऊन द्यायच्या आणि ते डाळ करून ठेवतात. ही मिलमध्ये केलेली. पाऊस आला नाही आला नाही आला नाही आला तर एकदम कंटिन्यू चालूच आहे. आता 2-3 दिवस झाले. एक दिवस खूप पडला, आताही सुरू झाला आणि झाडं पूर्ण वर आणले आता आणि विजा पण चमकून राहिल्या. तर सुरुवातीला बरेच दिवस झाले पाऊस नव्हता इकडे. एक पडला होता, त्याचा मी व्हिडिओ टाकला होता. आणि त्याच्यानंतर 1-2-3 दिवसाच्या अगोदर एक चांगला झाला, म्हणजे की रात्री 6 वाजता सुरू झाला असं जवळपास. तर बरेच वेळ चालू होता. विजा आणि तेल खूप होत्या. त्याच्यानंतर लाईट गेली ती आली दुसऱ्या दिवशी 12 वाजता. त्याच्यामुळे व्हिडिओ काही काढणं शक्य नाही झाले. 2-3 दिवस झाले व्हिडिओ नाहीच आहे. ही साफसफाई चालू होती तेवढीच. हे खालचे झाडं वर आणले, इथे होते सगळे ते. इथे आता हे आराम खुर्ची वगैरे ठेवलेली. तर उन्हाळा सुरू झाला की झाडं हे बदलावेच लागतात. कुंड्या इकडच्या तिकडे तिकडच्या इकडे कराव्याच लागतात. तर खाली होत्या त्या वर आणल्या आणि आता पावसात इथे ठेवल्या. काही वरच्या गच्चीवर आहे आणि काही इकडे ठेवले. परत काही तिकडे पलीकडे आहे आणखी. तर अशा बऱ्याच ठिकाणी ठेवलेल्या आहेत. तर त्याच्यामुळे व्हिडिओ काही केला नाही, कारण लाईन दुपारी पण आजही छोटासा तो नारळाच्या तेलाचा व्हिडिओ टाकला मी आज. तर तुम्हाला सांगते तो एडिटिंग करून ठेवलेला होता, पण लाईन 4 ते 5 वेळा लाईन गेली आणि तो टाकायचा म्हणजे टाकता बराच उशीर झाला. तर लाईनीमुळे काही व्हिडिओ आणि त्याच्यानंतर असं तेच करायचं आहे, मग काय दाखवायचं, त्याच्यामुळे काही शूट केलं नाही. बऱ्याच वेळा असं कंटाळा येऊन जातो. आणि हे जे आहे त्या कुंड्या एक दिवस आणल्या, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी थोडंसं हे पूर्ण घासून घेतलं. हे पण इथे पण होत्या काही पावसाळ्यामध्ये कुंड्या इथे ठेवलेल्या होत्या, कारण ऊन खूप होता यावर्षी. तर हे पूर्ण मग ॲसिडनं घासून घेतली. फरशी पूर्ण हे होतं क्षार. तर त्याच्यामुळे तेच कामं गेले 2-3 दिवस. आता परत पाऊस सुरू झाला. अंगणामध्ये पाऊसच पाऊस. आता तरी कमी झाले.
आजच म्हणजे अजून कोरडंही नाही झालं तर परत आला. आणि अगोदर हा रोड चांगला आहे, पण हे नळाचं जे कनेक्शन आहे ते गेलं मध्ये. दुसरं वेगळे नळ आहे ते काही अजून टाकी चालू आहे आणि त्याच्याचमुळे पूर्ण चिखल होतो आता रोडवर. तर या बाजूने पूर्ण चिखल आहे. पावसाळ्यामध्ये खूप चिकचिक होतं, पण पाऊस पाहिजे. पाऊस नव्हता तर सगळे वाट पाहत होते. आणि मनी प्लांट वगैरे सगळं पावसाळ्यात बाहेरच असतात आणि उन्हाळ्यामध्ये हिवाळ्यातच थोडेफार घेत असते मी मध्ये ते मनी प्लांट वगैरे, किंवा हे पाम ट्री जे आहे सगळ्यात वरचं ते घेत असते मध्ये, एखाद्या वेळेस घेत असते घरात. बाकी बाहेरच असतात. आणि बाहेर पावसाच्या याच्यामध्ये जेवढे झाडं चांगले राहतात तेवढे कशातच नाही मग. आणि पूर्ण पोर्चवर पाणीच पाणी येतं. हवा असले की, हवा असो नसं तरी येतं, पूर्ण ओला होतो पोर्च. आणि इथलची पूर्ण झाडं काढून टाकले. पोळीसाठी कणिक मळली होती, त्यातली 2 पोळ्यांची कणिक उरली उंडा. तर दुपारी थोडी भूक लागली श्रेयाला, तर या पद्धतीचं हे केलं मुलांना. म्हणजे पोळी जर खाय म्हटलं तर खाणार नाही, खूप कंटाळा येतो. एकदा पोळी खाल्ली सकाळी की डबल खायचा खूप जीवार येतं तिला. म्हणजे कोण्याही मुलांचं तेच आहे. आणि थोडंसं त्याचं जर काही नवीन केलं की, पण याचा व्हिडिओ काही काढला नाही कारण लाईट गेली होती. त्याच्यानंतर टाकणं झाल्यावर आली ती, तर ते शिजणं चालू होतं तिकडे. इकडे काही कपडे धुतलेले होते मी अगोदर सोफा कवर. नंतर मग पावसाळा सुरू झाला की धुतच नाही जास्त, हे आपले रोजचेच असतात ते. आणि ते ऑर्गनायझर घेतलं होतं ते साडी ठेवण्यासाठी, पण साड्या त्याच्यामध्ये नाही व्यवस्थित बसत. तर सोफा कवर हे असे बेडशीट वगैरे तेच ठेवते. आणि सॉक्स आणि रुमाल ते पण सगळे अस्ताव्यस्त पडलेले होते. थोडंसं जरी दुर्लक्ष केलं आणि व्यवस्थित ठेवलं नाही की पूर्ण पसारा होऊन जातो. तर म्हटलं एकदा शाळा सुरू झाली की मग त्यांना याच रंगाचा पाहिजे, त्याच रंगाचा पाहिजे असं चालू असतं सॉक्सचं. काही श्रेयाचे आहे, काही त्यांचे आहे. तर ते व्यवस्थित लावले सगळे. आणि रुमाल आमचे वेगळे आहे, त्यांचे वेगळे आहे समजा, तर ते पण व्यवस्थित लावून ठेवले एकदा की मग जास्त शोधायची आवश्यकता पडत नाही. आणि त्याच्यानंतर एकदमच जर पूर्ण कपाट जर आवरायला काढलं तर त्याच्यामध्ये खूप जास्त वेळ जातो. पण जसा थोडासा वेळ असेल तेवढ्यापुरतं तेवढं मी आवरून घेत असते. साड्यांचंही माझं तसंच आहे. माझं साड्याचं जे कपाट आहे ते पण जेव्हा वेळ मिळेल थोडाफार लगेच आवरते तेव्हा. म्हणजे मग जास्त वेळ त्याला द्यायची आवश्यकता पडत नाही. आणि आवरल्यानंतर खूप असं व्यवस्थित आपल्यालाच असं वाटतं की नाही खूप सुंदर दिसतं. तर रुमाल या साईडनं ठेवले, त्यांचे रुमाल समोर. काही जे चांगले सॉक्स आहे ते मागे ठेवले, रोज वापरायचे ते समोर आहे. आणि लावल्यानंतर अगदी व्यवस्थित दिसून जातं. आणि याच ड्रॉवरमध्ये आणखी पेन्सिलचा बॉक्स आहे एक, आणि त्याच्यानंतर लेस वगैरे आहे ते का ह्याच्यात. आणि हे ऑर्गनायझर काही विकत आणलेले नाही मी, घरात छोटे छोटे बॉक्स होते तेच वापरून केलं. विकतचे आणले पण त्याच्यामध्ये जसं पाहिजे तसं काही बसत नाही. तोपर्यंत हे पण चांगलं शिजलेलं होतं. तर प्लेटीमध्ये घ्यायचं आणि चवीला खूप चांगलं लागतं. तर या पद्धतीने हा व्हिडिओ कंप्लीट झाला. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू परत. धन्यवाद.